आज गाडी आहे आपल्याकडे पॅशन प्लस. गाडीचा प्रॉब्लेम आहे की गाडी पिकअप घेत नाही आणि रनिंगमध्ये झटके मारून बंद पडते. त्यासाठी सर्वात आधी आम्ही तिचा कार्बोरेटर साफ केला, टाकी साफ केली, पण टाकीमध्ये पाणी नव्हतं. कार्बोरेटर पण क्लीन केला तरीसुद्धा तो प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाला नाही. कस्टमर एक दिवस गाडी घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा बंद पडली म्हणून पुन्हा एकदा घेऊन आले. तिचा प्रॉब्लेम होता की एवढाच, आता बघू शकताय चालू होते कॅप आहे, इथलं कॅप खराब झाले. बघू शकता आता हा करंट वीक होतोय. कॅप आहे, प्लग कॅप खराब झाली होती म्हणून सारखी गाडी बंद पडत होती, झटके देत होती, कारण तिचा करंट पूर्ण वीक होत होता. प्लग कॅप काढले आपण, चेंज करणार. आता ही नवीन प्लग कॅप टाकतोय. झाले आता इथं बघू शकता कुठं करंट येत नाही तिला. जो स्पार्क होत होता, करंट वीक होत होता, होत नाही. कधी कधी छोटासा प्रॉब्लेम असतो पण समजत नाही, वेळ घेतो. त्या प्लग कॅपमुळे कस्टमरला त्रास झाला होता, बंद पडत होती गाडी सारखी. पण आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि गाडीचा जो पिकअपचा प्रॉब्लेम होता, बंद पडायचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला.